राज्यातील सरकारी विभागांमधून होणाऱ्या मनमानी आणि अनावश्यक खरेदीवर आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर पावलं उचलली आहेत। अर्थ विभागाची सूत्र स्वतःकडे घेताच नवीन निविदा काढण्यावर आणि खरेदी प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यावर बंदी घालण्याचे आदेश देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत। 25 फेब्रुवारीपासून कोणत्याही खरेदी प्रस्तावांना मान्यता देण्यात येणार नाही, तसेच नव्या निविदा काढल्या जाणार नाहीत असे निर्देश वित्त विभागाकडून सर्व विभागांना दिले आहेत। फर्निचर दुरुस्ती, ड्रायव्हर मशीन, संगणक उपकरणं, सुट्टे भाग, भाड्याने कार्यालय घेणे, सेमिनार, भौतिक कार्यशाळा आदी बाबींवरील खर्चाचा यात समावेश आहे। मात्र औषध खरेदीला या निर्बंधातून वगळण्यात आले। आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागाला औषध खरेदीसाठी परवानगी देण्यात आली असून केंद्र पुरस्कृत योजना त्या अंतर्गत राज्य हिस्सा तसेच बाह्य सहाय्यित प्रकल्पातील खरेदी प्रस्तावांनाही सूट देण्यात आली आहे। आर्थिक वर्ष संपत असताना अनेक विभागांकडून केवळ निधी खर्च करण्यासाठी घाईघाईने खरेदी केली जात असल्याचा अर्थ विभागाचा आरोप आहे। हा आदेश सर्व प्रशासकीय विभाग, त्यांच्या अधीनस्थ कार्यालय, शासकीय महामंडळ, अनुदानित संस्था तसेच नागरी आणि ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांना लागू असेल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थ खात्याचा आढावा घेत खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे स्पष्ट संकेत दिलेत।